बाळूमामाच्या नावानं मित्रांनो, मंदिराच्या पाठीमागच्या साईडला मिळणारा हा आपला प्रसाद आहे आणि इथला आंबेला हा आंबेला पितोय आपण. आहे बरं आहे बरं आहे मित्रांनो. या ठिकाणी नाही का असं देवाची शूटिंग बिटिंग फोटो बिटो घेऊन देत नाही ती, त्याकरता त्यांनी इकडं अलीकडंच पत्र बित्र हे उभं केले. बोताने धरलेली सगळे मित्रांनो या खांबापाशी येतात आणि ज्यांच्या अंगात बोध भीती ना ते इथंच निघून जातं. बाकीच्या ठिकाणांपेक्षा ना ह्या मंदिराची डिझाईन एकदम असं नाही का एकदम मंदिर बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला निपाणी बस स्टँड वरून एसटी गावलेली आहे. मित्रांनो, हे आहे आपलं लक्ष्मी आईचं कोल्हापूरचं मंदिर. त्यांना कोण खायला देणार ना. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही आलो एकदम खास जागेवरती. जागा बघून घ्या. आपलं भाऊबिव आल्यात आहे आणि भाऊन ते आल्यात, त्यामुळं आम्ही चाललोय मित्रांनो पुढं. तर आताच सांगतो तुम्हाला, आम्ही चाललोय आदमापूरला. अमावस्या उद्या आहे, त्यामुळं आज आम्ही चाललोय म्हणजे बाळूमामाला. आणि आज आपण बाळूमामाला जाणार मस्तपैकी. बाळूमामाच्या तिकडचं आमच्यासोबत तुमचं बी दर्शन करतो मित्रांनो, त्याकरता आपला ब्लॉग पूर्ण बघा. मित्रांनो, या ठिकाणी सगळी तिकीट घेतात. इथं आपलं तिकीट काढायचं असते. आपण तर काढलंय आधीच, यांचं राहिलेलं तिकीट घेतात काढून. तर मित्रांनो, आता आपली रेल्वे लागणार आहे पडेल्या साईडला आणि आम्ही चाललोय आपलं भाऊन लावा चाललेत मोर. मी आपलं चाललोय मागं त्यांच्या, कारण का आता आपल्याला शूटिंग घ्यायची आहे आपली सगळी. आणि आता पायऱ्याने चाललोय मित्रांनो आम्ही. असं रेल्वेच्या रोडाच्या मधनं जायला जागा नाही, त्यांनी डायरेक्ट असं वरनं बनवले एकदम खतरनाक पूल. आणि त्याच पुलावरून आता चाललोय आपण. वरनं एकदम खतरनाक दिसते वेऊराव. बघा, आपलं भाऊ आणि लवदादा मोहर चाललाय. हे असं एकदम पकाट, वरनं कोणी पडाव नाही काय नाही, त्याकरता त्यांनी नियोजन एकदम खतरनाक केलं इथं. पण आपली रेल्वे ह्या साईडला मित्रांनो, आपण ज्या साईडला बसायला चाललोय ना तिकडं तर पाऊस बिऊस आला तरी अवघड आहे. असं आपल्याला उभं राहायला बिला काही जागाच नाही. तर मित्रांनो, आपला शाळेतला मित्र बघा किती मोठा झालाय. आम्ही म्हणजे शाळेत एकसारखंच होतो. तर आपल्याला आता हे बी कुठं चाललाय आदमापूर मित्रांनो. बाळूमामाला चाललोय. आम्ही बी चाललोय, हे येणार माहित नव्हतं आपल्याला. अचानक आलाय, खंडूचीने आपली भेट झाली. तर आता आम्ही सगळी संगत जाणार आहे बाळूमामाला. मित्रांनो, आता आलेली आहे आपली रेल्वे येते या आणि थोड्याच वेळात आपण बसणार आहे. आपली बरीच जण गँग आहेत म्हण की. चढा लवकर. तर मित्रांनो, आपण बसले रेल्वेमध्ये आणि बघा हे सगळेजण चालले आहे. आपलं भाऊ इथं बसले आहे आणि आता डायरेक्ट आता आपण मित्रांनो इथं बसलेलो आणि आलोय आता निराला. आलो तुम्हाला भरपूर वातावरण पाहिजे, आपण जाऊ. तर मित्रांनो, ही आहे आपली निरा नदी. निरा नदीला बघा पाणी. बारका पूल त्या दिवशी बोलला होता. निरा नदी आहे मित्रांनो ही. मित्रांनो, आता सध्या आलोय आपण साताऱ्यात. साताऱ्याच्या स्टेशनला पोहोचलो बा. म्हणजे सातारा गाव इथंच असेल आसपास. आणि हे बघा आपले भारताची शान, आपला तिरंगा लागलाय मित्रांनो साताऱ्याच्या इथं स्टेशनच्याच पाठीमागं. आणि खूप मोठा असं आपलं साताऱ्याचं स्टेशन बी आहे मित्रांनो.
तर मित्रांनो आता साताऱ्याला कधी पोहोचलो. आता रेल्वेच्या प्रवासात असं मित्र असलं ना काय वाटत नाही आपल्याला नाही का. म्हणजे असं एकटं असतं तर कधी पोहोचल काय होईल असं वाटलं असतं. पण पोरांवर आल्यामुळे नाही का असं काहीच वाटलं नाही आपल्याला. आपण किती वेळात आलोय काय झालंय. पण बघता बघता आम्ही साताऱ्यात पोहोचलोय. थोड्याच वेळात जायला आपण अजून म्हणजे थोड्या वेळात नाही लय वेळ लागणार आहे. आपण जाणार आहे आपल्या बाळूमामाच्या दर्शनाला. ही आहे सातारा रेल्वे स्टेशनची गर्दी एकदम खतरनाक. आणि आम्ही बी उतरले जरा व्हायचं रेल्वेत बसून बसून कंटाळा येतो मित्रांनो. त्याकरता असं खाली बिली बी यावं लागतं व्हायचं नाही का. आता व्हायचं आपलं आलोय खाली म्हणलं व्हायचं पाय बी मोकळं करावा. आता रेल्वे एकदा स्टेशनवर मोठ्या स्टेशनवर थांबली ना अर्धा तास तर लावतीच हलायला असं. म्हणजे मग त्यापेक्षा आपलं व्हायचं बाहेर येऊन फ्रेश वातावरणात. रेल्वेत नुसतं कोण माणसं भरले ते बाबा. अशी लोकल रेल्वेत जायचं म्हणजे काय सोपा खेळ नाही. तर मित्रांनो ही बघा कृष्णा नदीला एकदम जबरदस्त पूर आलाय. तर मित्रांनो इकडं बघा अख्ख्या ओसाने आणि पाणी झालंय. इकडे मित्रांनो नदी नाही तरी नदीचं पाणी आलंय फार इकडं ओसाला. तर मित्रांनो इकडं बघा पावसाचं पाणी इतकं जबरदस्त पाऊस झालाय अख्ख्या वावराने आणि पाणी झालंय मित्रांनो. बघा नदी लागली आपल्याला परत एक पंचगंगा नदी. मित्रांनो पंचगंगा नदी आहे. नदीला एवढं पाणी आलाय पूर आलाय. हे पुढचा पूर बुडत असत मला तर वाटतं. वावराने अख्खं पाणी उतारच नाही. हो का ऊस अख्खा बुडलाय पाण्यात. असं रेल्वेतनं शूटिंग काढतोय त्यामुळे एवढं काय कळा नाही मित्रांनो. असं कॅमेरा लावायला लागतोय पार कडवून मग घ्यावं लागतंय. मित्रांनो एवढा जबराट पाऊस झालाय. इकडं आम्ही बरंच लांब आलोय तरी इकडं अख्ख्या ऊसात नाही यातनं पाणी अख्खं म्हणजे नदीचं बेकारीच केलंय नदीच्या पाणी. तर मित्रांनो फायनली आपण उतरलेलो आहे आपल्या कोल्हापूर स्टेशनला. आताच उतरलोय आपण आपल्या कोल्हापूरच्या स्टेशनला. आणि इथून अजून बी आपला आदमापूर 42 किलोमीटर आहे मित्रांनो. अजून आपल्याला 42 किलोमीटर जायचंय. म्हणजे इथून कोल्हापूरमधनं आदमापूर 42 किलोमीटर आहे. आणि भरपूर लोक उतरलेत मित्रांनो कोल्हापूरमध्ये. तर बघा ही सगळी लोक चालले ते. आणि अमावस्या असल्यामुळं ना आदमापूरला येणारे भरपूर लोक आहेत. तर आता उतरलोय बघा. अजून लोय चालतोय मित्रांनो. जवळजवळ अर्धा किलोमीटर चाललोय. अजून किती जावं लागते काय सांगता येईल आपल्याला. तर मित्रांनो कोल्हापूरच्या स्टँडवरती उतरलोय. आणि इथं एवढी गर्दी आहे ना आईला जागा एसटीत ना रेल्वेत आलो तर वर काय नाही. पण इथून मोरं जायचं असं वाटतंय काय आपलं खरंच नाही. हे बघा किती लोक आहेत. एवढी सगळी लोक. आणि त्यातून आपल्यातली 2-3 जण तर गेली कुठं तरी. आता भाऊन मी आहे एकामेकाला धरून. बाकीची मागं मोरं असं म्हणजे पांगच झाली सगळी. मित्रांनो या ठिकाणी आपण पुरी भाजी खायला थांबलोय. हे बघा इथं मस्तपैकी गरमागरम पुरी भाजी भेटते आपल्याला खाण्यासाठी. बघू खाऊन कसं काय टेस्ट आहे या दादांची. मित्रांनो हे आपलं ताट आलेलं आहे पुऱ्या भाजीचं. 4 पुऱ्या आणि हे आपली भाजी बिजी मस्तपैकी. आता जेवण करायचं आपल्याला. हे बघा जेवण आलंय आपलं. मित्रांनो इथं जितकं बी पब्लिक थांबलंय ना हे सगळं आदमापूरला जाणार आहे. आणि आम्ही इतका वेळ झाला जवळजवळ अर्धा-1 तास झाला आम्ही इथं उभं राहिलोय. आता म्हणजे जेवण तर गाडी तर काय याय नाही का. दुसरी कुठल्याच गाड्या येते ते. हे म्हणते ते आदमापूरच्या आताच येईल मगच येईल असं. म्हणजे थोड्या वेळाने येईल असं चाललंय बऱ्याच जणांचं. तर असे लोक नाही का गाडी आली ना जागेवर असं पळतच जाते ते. म्हणजे ना किती बी एसटी येऊ द्या एका मिनिटात फुल होऊन जाते. इतकी गर्दी आहे बेकार. त्यामुळं आपल्याला आता कसं जायला गावते काय माहिती. तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता एसटी मध्ये बसलेले एवढी गर्दी आहे ना. उकाडा बिकाडा ही गर्दी बघा.
मित्रांनो अशी माणसं उभे राहिले ते इतकी गर्दी ना बळबळ कशी तरी बसायला जागा भेटली आम्हाला. आणि हे बघा एका कोपऱ्यात बसूया का आंबे मिळून पडते ना पब्लिकच किती आहे मित्रांनो भरपूर काय खरं नाही आपलं एसटीत जायचं लय अवघड झाले. तर मित्रांनो आता एसटीतून उतरलोय आणि आता किती वाजले ते बघू आपण टायमिंग 10:10 झाल्यात मित्रांनो. आता सध्या तर 10:10 आपण एसटीतून उतरलोय. अजून देवापाशी जायचंय आपल्याला म्हणजे आदमापूरमध्ये पोचलोय आपण. थोड्याच वेळात जाईल बाळूमामा मंदिरापाशी. आता चालायचे भरपूर आपल्याला एसटी इकडं लांबच सोडवते मंदिरापाशी नाही सोडवत. मित्रांनो आजची अमावस्याची बाळूमामाची गर्दी अशी गर्दी ना आपण जिंदगीत नाही बघितली राव कवा. कारण का मित्रांनो पावली माणसं आहेत अशी नाही का अशी तिकडे आहे ना. अजून आपण देवळापाशी पोचलो नाही अजून. देवळा मंदिरापाशी जाऊ पोचल ना तेव्हा तर पब्लिक बघून आपण येडच होईल. आयला इथं बसावं कुठं झोपावं कुठं अजून काय सोय नाही. 10:30 वाजलेले आहेत म्हणजे असं. आणि आपलं आता इथून मोहरं कसं काय आपण कुठं राहणार काय करणार संपूर्ण वातावरण दाखवतो तुम्हाला मी. तर मित्रांनो दर्शनासाठी एवढी गर्दी झालेली आहे या ठिकाणी भरपूर गर्दी आहे आणि अमावस्येमुळं लाईनी सगळ्या फुल आहेत. तर मित्रांनो आता आपण बाहेरून दर्शन घेतले आतमध्ये काय गेलो नाही त्याकरता आपल्याला ना देवाचं दर्शन घ्यायचंय. पण आता आपण मुक्कामासाठी आलोय त्यामुळे उद्या सकाळ आपण पहाटेची आरती आणि देवाचं दर्शन करणार आहे. त्यामुळं आता काय आपण आतमध्ये जाणार नाही कारण का तर पड्याला रांग बघा एवढे मोठे रांग लागले एकदम जबरदस्त. तर मित्रांनो हो का बाळूमामा देवालय आदमापूर बघा अमावस्येमुळे किती गर्दी आहे. आता पार रात्रीच्या 10:30 वाजले तरी पब्लिक आहे मित्रांनो. आपलं भाऊ फोटो बिटो काढून घेते या ठिकाणी. तर मित्रांनो आजचा आपला मुक्काम इथंच बाळूमामापाशी एका हॉलवरती होता. आत्ताच उठले मी 4:15 वाजले ते 4:15 म्हणजे वाजून गेलं ते. आणि आपली ही सगळी गँग बघा कशी पडली. यांनी फक्त आपल्याला मित्रांनो 150 रुपयामध्ये हातराय दिलं आणि त्यांनी सांगितलं आपल्याला तुम्हाला सकाळ आंघोळीची सोय तुमची टॉयलेटची सोय सगळं केलं जाणार. तर ते टॉयलेट हो का या ठिकाणी आणि आंघोळ बिंघोळ आतमध्येच करायची. गरम पाणी म्हणलेली पण गरम पाणी काय नाही मला वाटते. आपल्या कार्यकर्त्यांनी बघा कसं जुगाड केले या ठिकाणी मित्रांनो. असं म्हणजे आंघोळ घ्यायला नाही ना काय म्हणजे आपली रग जी उरली होती ना तीच रग गुंडळून घेतलेली अंगाव. तर इथं मध्ये बी घेतलेली आपल्या खंडोनी बी काही घेतलेली इथून. तरी सगळे अशी झोपले ते. तर असं बाहेर यायचं म्हणलं ना सगळं म्हणजे असं रूम बिम घेतलेले एक चांगलं शेप असतं. आता कितीतरी लोक मित्रांनो बाहेर पुलाखाली ह्याच्या खाली झोपलेले आहेत पण ते काय आपल्यासाठी सेफ नाही माहिती का. तिथं म्हणजे हातराय बितराय काय काय यांनी अंगावर आणतात नाही आणतात काय तर अशी उघडी झोपलेली. पण आम्ही काय म्हणलं जाऊ दे आपलं 150 रुपये. आम्ही म्हणजे असले हायफाय रूम 2, 2.5, 1.5 हजाराला हायफाय रूम होत्या. पण आम्ही म्हणलं नाही आपलं सस्त्यात मस्त आपलं चला इथंच झोपूया. तर मित्रांनो आता मस्तपैकी तेल बिल लावून ओके झालंय आपण नाही का. असं म्हणजे आता आंघोळ बिंघोळ नाही केली हातपाय धुतले आपलं आणि तेल बिल लावले सगळं. आता एकदम टकाटक आता जायचे थोड्याच वेळात देवाकडं आपल्याला आरतीला दर्शनाला. तर चलो भाऊ उठले ते नमस्कार. तर मित्रांनो आता आम्ही आलोय आरतीला. आरती तर चालू झालेली आहे म्हणजे आपण अजून इतकं पॅक झालंय ना बाहेरच आखी पब्लिक येऊन थांबले. आतमध्ये जायचा काही चान्सच नाही. इथं ज्यांना असं म्हणजे मला वाटतंय ज्यांना भूतभीत धरलंय ना ती लोकांचं लय असं म्हणजे आरोड बिरोड चाललंय नाही का. वराड आवाज तर एकदम खतरनाक येते आपल्याला. जर एखादं गावलं ना तसं तर ती बी आपण स्क्रिप्ट घेणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये.
मित्रांनो एवढ्या गर्दीत थांबलोय ना, हे आपला अंकुश शेट आलेले आपल्याबरोबर. आता म्हणजे ना पुलाखाली जेवढी गर्दी आहे की माणसं पुलाखाली रेटी द्यावं लागते. एक बेकार अवस्था झाली इथं. अमावस्या असल्यामुळे भरपूर गर्दी आपल्या बाळूमामाला. तर आपण आरतीला व्हायचं होतो बाहेरच. अजून तर आपल्याला मंदिराच्या पुढं जायचं शूटिंग अजून काय झालेली नाही आपली. तर मित्रांनो इथं एवढी गर्दी झाली काय बोलायलाच नको. माणसं म्हणजे ह्याच्यात एखादं चेंबरून आता चप्पल राहू द्या. तर मित्रांनो एक जण आपल्याला म्हणलं आता तुम्ही अर्धा तास जर थांबला ना तर आतमध्ये मंदिर अख्खं मोकळं होईल, तुम्हाला दर्शन व्यवस्थित घेता येईल. आणि आता इतकी गर्दी आहे ना लोकांचं नाही का, असं म्हणजे असं असतं गेलो तर त्याच टायमिंगला गेलो पाहिजे, दर्शन त्याच टायमिंगला झालं पाहिजे. तर आता आपण जाणार आहे पुतळ्याकर. तर म्हणलं पुतळ्याचं तिथं एक लई मस्त पुतळा बितळा आहे, तिकडचं वातावरण दाखवतो तुम्हाला. तिथं जाऊन व्यवस्थित इथलं अख्खं मोकळं होईल, मग इकडे बी आपलं दर्शन होईल बाळूमामाचं. तर मित्रांनो तिकडे काय आपलं दर्शन झालं नाही बाळूमामांच्या म्हणजे मूर्तीचं. तर इकडे एक लय मोठी मूर्ती आहे मित्रांनो, आणि आम्ही ठरवलं आता तिकडं नाही पण इकडं आज जायचं मूर्तीकडं आपल्या इकडं दर्शन घ्यायला, फोटो बिटो काढायला. तर आम्ही जवळजवळ आता दीड 2 किलोमीटर काय रांगत्या 1.5-2 किलोमीटर इकडं चालत आलोय. कारण का इकडं मूर्तीच्या इकडं आपल्याला फोटो व्हिडिओ अजून शूट करायचे त्याकरता. तर मित्रांनो 2-2.5-3 किलोमीटर चालल्यानंतर फायनली आपल्याला मामांचं दर्शन झालेलं आहे. आणि याच ठिकाणी आपली बाळूमामांची मूर्ती या हॉटेलमध्ये इथं तयार केलेली. मामा बाळूमामा आपले बघा या ठिकाणी आहेत मित्रांनो. आम्ही जवळजवळ 2.5-3 किलोमीटर चालत आलो तेव्हा कुठं आम्हाला ही मूर्ती गावली. तर मित्रांनो आता मस्तपैकी आपल्या बाळूमामाचं दर्शन झालेलं आहे. आपली आलेली गँग सगळ्यांचंच मित्रांनो दर्शन झालंय. आता आपल्याला पुढील मार्गाला जायचंय आपल्या नाही का, म्हणजे पुढे जायचे आता दर्शन आतमध्ये तर नाही गेलो, रांग भरपूर मोठी आहे मित्रांनो. आपला अख्खा दिवस म्हणलं तरी येतच जाईल. त्याकरता बाहेरूनच आपल्या बाळूमामाचं दर्शन घेतलंय आम्ही बाळूमामाच्या नावानं. तर मित्रांनो बाकीची तर सगळे निघून गेले ते, आणि आपलं भाऊन मी आता जवळजवळ 1-1.5 तास झालं इथं थांबलोय. कारण का तर बाकीच्यांना मेतकेला यायचं नव्हतं आणि ती मग गेले डायरेक्ट कोल्हापूरला माघारी. आणि भाऊंनी आलो इथं आपलं. तर आता आम्ही मेतक्याला जाणार आहे. गाडी तर काय गावं नाही अजून, किती वेळ लागतोय काय माहिती मित्रांनो. आणि मेतक्याला आता इथून पुढचं तुम्हाला दर्शन बाळूमामाचं मेतक्यामध्ये होणार. तर मित्रांनो एवढं ट्रॅफिक लागलंय ना, आम्ही जवळजवळ आम्हाला त्यांनी 1.5-2 किलोमीटरच मागं सोडले आणि म्हणले जावा चालत. पैसे घेतलं सगळं. ज्या ठिकाणी मित्रांनो ज्या ठिकाणी आपली तिथं किती माणसांची 9 माणसांची जागा होती, त्या माणसाने तिथं 14 माणसं भरली होती. आणि असं नाही का म्हणजे आडला हरीण गाढवाचं पायधरी ती निष्ठे मित्रांनो त्यांची गाडी होती. त्यामुळे इतकं असं रुबाबात बोलायचं ना, बसा नाही तर उतरा ह्या उतरावं असं लय बोलत होतं. त्यांची गाडी होती आणि त्यांनी पैसे बी घेतलं, पण सोडताना बी पार 1.5-2 किलोमीटर पाठीमागं सोडले. अजून मी इतकं लय लांब आहे, चालत चाललोय आता आम्ही. तर मित्रांनो आपण आता अशा ठिकाणी आहे, ही नदी आहे पंचगंगा. सगळं पब्लिक इकडं हे नदीवरून पड्याला जावं लागतं बाळूमामाला. आता 2-4 दिवसापूर्वी नदीला पूर आलता त्यामुळे इकडं जाणं बंद होतं. आता कुठं कमी झाले पाणी. तर बघा आता खवळले पाणी एवढं भरपूर. चालल्यानंतर आताशी कुठं आम्ही गावात पोहोचलोय मित्रांनो, मेतके गाव. आता आपण आलोय मेतक्यात. अजून मंदिर बघायचे आपल्याला, पडेल असेल मंदिर. गाड्या तर बघा ना, ट्रॅफिकच ट्रॅफिक. आता माघारी कशी जायची काळजी नाही मित्रांनो. इकडं आपण ज्या साईडला चाललोय इकडं मंदिर आहे बाळूमामाचं, आणि तिकडं वरच्या साईडला खांब आहे. खांबाचं एक वैशिष्ट्य आहे दुसरंच. आणि इकडं आपलं मंदिर म्हणजे मूर्ती बिरती बाळूमामाची ह्या साईडला आहे. तर मित्रांनो ही आहे बाळूमामा देवातली गर्दी. आणि या ठिकाणी लोक उदबत्या पेटावतात बघा. इथनं आपला अंगारा बिंगारा न्यायचा, बाळूमामाचा अंगारा. इथनं अंगारा घेतला की म्हणणार बाळूमामाचा अंगारा आणलाय नाही का. इथनं आपला घरी बेरी न्यायचा म्हणलं की इथून नेतात ते. आणि सगळं पब्लिक आतमध्ये दर्शनासाठी इकडे गेले मित्रांनो. इथं आतमध्ये बाळूमामा देवाची मूर्ती आहे बघा, दिसत आहे पब्लिक येते म्हणून. मित्रांनो या ठिकाणी ते देतात ना, ते प्रसादी देवाचा म्हणते ते. या ठिकाणी काय आहे दादा हे? आंबेला आहे. आंबेला देवाचा प्रसाद आहे का? देवाचा प्रसाद. तर मित्रांनो हे बघा कसले आंबेला.
कशापासून बनवतात दादा? नाचण्यापासून इकडे ना मावशी. नाचण्यापासून का? गोड असतं कसं काय? गोड असतं. नो देवाचा प्रसाद आहे म्हणल्यावर घेतला तर पाहिजेच. आपलं भाऊ थांबले ते लाईनीला. आता म्हणलं देवाचा प्रसाद आहे तर बघूया आपण. आणि आंबीला हा मित्रांनो पहिल्यांदाच नाही का असं म्हणजे खूप वर्षानंतर आपल्याला म्हणजे आपल्या तिकडे नाही भेटत, ही तिकडेच भेटतोय. त्याकरता आपल्या भाऊंनी लाईन लावले. मित्रांनो मंदिराच्या पाठीमागच्या साईडला मिळणारा हा आपला प्रसाद आहे आणि इथला आंबीला भरपूर लोक येऊन या ठिकाणी प्रसाद घेते ते कशी काय वाटी. तर आता पिऊन बघू कसं काय लागतंय हा आंबीला इकोडचा. तर मित्रांनो आपला हा आंबीला पितोय आपण. आहे बरं आहे बरं आहे. मंदिराच्या पाठीमागच्या साईडला भेटणारा प्रसाद आंबीला. ही सगळी म्हणजे मंडळी आल्यात ना, ते लाईनीला लागले ते देवाच्या म्हणजे दर्शनासाठी. आपण तर आपल्याला लांब जायचंय मित्रांनो, त्याकरता बाहेरूनच दर्शन घेतोय आपण. मित्रांनो या ठिकाणी नाही का असं देवाची बिवाची शूटिंग बिटिंग फोटो बिटो घेऊन देत नाही ती. त्याकरता त्यांनी इकडं अलीकडंच पत्र बित्र हे उभं केले. त्याकरता एवढं तर काय नीट दिसत नाही, पण जेवढं बी दिसतंय ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण तुम्हाला. मित्रांनो आपण आता ह्या ठिकाणी आले बाळूमामांच्या पत्नी सत्यवा देवी. तर या ठिकाणी बघा काय झालंय, सद्गुरू बाळूमामा माता सत्यवा देवी यांचा वाडा. तर आपल्या बाळूमामांचा वाडा बघा मित्रांनो. आणि मेंढरं बघा, बाळूमामांची मेंढरं मंदिरावरती. ही आपली मेंढरं आहेत सगळी आपली बाळूमामांची मेंढरं. आणि मित्रांनो आपल्या बाळूमामांची मेंढरं अशी काळीच भरपूर आहे, त्यामुळे इथे सगळी काळीच मेंढरं लावले ते. मित्रांनो हा हे मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा, पब्लिक आलं इकडं. आणि हे आपलं सत्यवादी म्हणजे बाळूमामांचा वाडा आहे मित्रांनो. आणि एकदम खतरनाक असं वाड्यासारखंच इकडं ही आहे बघा. कसं आहे एकदम मंदिर खूप मोठं आहे इकडं. मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आपण. आणि सत्यवा देवी आपल्या बाळूमामांच्या पत्नी सत्यवा देवींचं मंदिर होता या ठिकाणी. मित्रांनो इतकी गर्दी आहे की आपल्याला दर्शन तर काय घेता येणार नाही. त्याकरता आपण बाहेरूनच सगळं दर्शन घेतोय. आपल्याला लांब जायचंय मित्रांनो, अंधार होणार आहे. त्याकरता आपली शूटिंग बिटिंग आपलं सगळं बाहेरूनच आपण घेतोय, आतमध्ये काय जात नाही. ची गळा भेट या ठिकाणी होते मित्रांनो बघा. इथं येणारे लोक सगळे या खांबाला आपले गळा भेट देतात. आणि मला दुसरं एक हे कळले, भूतभीत असलं ना तर या खांबापाशी आलं की सगळं निघून जातं. तर मित्रांनो हे बघा, हे आपला खांब आहे बाळूमामांचा. या खांबापाशी सर्व असली भूतं बितं निघून जातात. भूताने धरलेली सगळी मित्रांनो या खांबापाशी येतात. आणि ज्यांच्या अंगात भूतभीती ना ते इथंच निघून जातं. हेच आहे मोबाईल काढून घेते. आपली सत्यवा देवी मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर आता चांगलं दर्शन गावलंय आपल्याला या ठिकाणी. बघा सत्यवा देवीचं मंदिर, बाळूमामांच्या पत्नी सत्यवा देवी. आपलं आताच मंदिरातलं दर्शन झालेलं आहे सगळं. आणि आता चाललोय आपण मित्रांनो नाही का, आता डायरेक्ट आपण जाणार आहे कोल्हापूरला. कोल्हापूरची लक्ष्मी आईचं दर्शन घ्यायला. बाकीच्या ठिकाणांपेक्षा ना ह्या मंदिराची डिझाईन एकदम असं नाही का, एकदम मंदिर बघण्यासारखं आहे. असं एकदम खतरनाक मंदिराचं हे केलेलं आहे बघा. येतं आपलं 5 पाण्यांचा नागबीग आणि मेंढ्या मंदिराच्या वरून आपल्या मेंढ्या असं एकदम बघायला मंदिर एकदम बघण्यासारखं आहे आपलं मेतक्यातलं सत्यवा देवी मंदिर. मित्रांनो हे जे देवळाच्या वरचं आहे का, हे एक म्हणजे असं ह्याचं एक कहाणी आहे आपल्याला आत्ताच भाऊंनी सांगितले. तर मित्रांनो ह्या साईडला आहे ना, नागाच्या तोंडाच्या साईडला ते सगळं राक्षस दाखवले. म्हणजे असं त्यांनी बनवताना असं बनवले, हे सगळं राक्षस आहेत. आणि या साईडला सगळं आपलं देवता नाही का. आणि शेपटाच्या साईडने सगळं देव आणि तोंडाच्या साईडने सगळं राक्षस. ह्यांच्या मित्रांनो युद्ध लागलं होतं नाही का असं. ते इकडं ती तोंडाच्या साईडने राक्षस ओढायचं, शेपटाच्या साईडने आपलं देव ओढायचं. आणि त्यानंतर आपलं शेवटी देवच जिंकलं, कारण का तर मध्ये पर्वत होता. आणि ती जे तोंडाच्या साईडने जी राक्षस होती त्यांना जास्त करून हा आपला जे नाग आहे ना आता नागच खायचा. त्यामुळं तिकडलं आपलं जे देव आहेत तर देवांचा विजय झाला या युद्धामध्ये. तर मित्रांनो आता आम्ही ज्या एरियात आहे ना, हा एरिया वाईज कमी कर्नाटकचा एरिया आहे मित्रांनो. आणि या ठिकाणची भाषा बघू शकता तुम्ही.
बघा कन्नड भाषा आहे त्याच्यावर, म्हणजे इंग्लिश बी लिहिले आणि कन्नडमध्ये बी लिहिले. तर आता आम्हाला जायचं आहे कोल्हापूरला. तर इकडून एक जण म्हणलं आम्हाला सोपं आहे त्याकरता आम्ही ह्या साईडला आलो आहे नाही का. इथं निप्पाणी गाव आहे, त्या निप्पाणी गावात तर इथनं इकडंच कर्नाटक चालू होतं आणि आपल्याला जायचं आहे आता कोल्हापूरला. पण इकडं कर्नाटकच्या हद्दीमध्ये पार आपण एवढ्या लांब आलो आहे. तर मित्रांनो आता आपल्याला निप्पाणी बस स्टँडवरून एस.टी. गावलेली आणि डायरेक्ट ते कोल्हापूर आहे. मामा काय म्हणत होतं काय कळत नव्हतं बाबा, असं नाही का इकडं आपली मराठी माणसं नसली तर आपण चुकून जाऊ शकतो. त्यामुळं येताना वाईट जरा व्यवस्थित येत जा. आणि इकडं गावतेत आपले बाळमामाला येणारे नाही का. तर इकडं मित्रांनो सगळी भाषा बिषा दुकानाची ह्याची सगळं असं म्हणजे त्यांच्याच भाषेत सगळं, पण ते आपल्याला काही कळत नाही. त्यामुळं आपल्याला शिकलं पाहिजे थोडं वाईट भाषा बिषा. तर मित्रांनो आता चाललोय आपण कोल्हापूरच्या लक्ष्मी आयला आणि आपल्याला एक रिक्षावाले काका गावले त्याला म्हणलं सोडतो मला. तर आता लक्ष्मी आईचं दर्शन घ्यायचे आपल्याला. कोल्हापुरातली सर्वात फेमस देवी लक्ष्मी आई. तर आपण सगळेजण चाललोय रिक्षामध्ये बसून. मी आता बसाय खाली जागा नव्हती, वर बसलोय जरा इकडे हवाई उंच ठिकाणी त्याच्यामुळे. मित्रांनो आता आपण आलेलो आहे इथं तुळजाभवानी देवीचं मंदिर आहे आतमध्ये आपल्याला कळले. तर त्या देवीला चालू आहे. गेट तर बघा कसले एकदम खतरनाक. या ठिकाणी आतमध्ये जायचं आपल्याला देवीचं दर्शन घेण्यासाठी. कोल्हापुरींचं कोल्हापूर फेमस सगळ्या कोल्हापुरी चपला भेटते ते इथं. आणि सध्या आपण आलोय देवी आता एक आपला गडी म्हणतोय आपल्याबरोबर आलेला हे लक्ष्मी आईचे. मी त्याला म्हणतोय तुळजाभवानीचे. आता देवी कोणती आहे नेमकी ते बघू आपण. अंबाबाई, अरे अंबाबाईचंच मंदिर आहे वाटतं. हॅलो अंबाबाईंनो, हे आहे आपलं लक्ष्मी आईचं कोल्हापूरचं मंदिर. मंदिराचं काम बघून एकदम आपल्याला नाही का असं एकदम भारी मित्रांनो. दगडाचं कोरीव काम आहे जुन्या काळातलं आणि हे बघून ना एकच नंबर वाटते राव. मित्रांनो देवीच्या दर्शनाला आलोय पण इथली गर्दी बघून आपल्याला काही खरं वाटत नाही. तरी आपलं नीट आत दर्शन होतंय का नाही. कारण का तर मित्रांनो दर्शन मग आत घ्यायला गेलं आपण. आज जर दर्शन घ्यायला गेलो ना तर इथंच आपल्याला लय उशीर होईल, हे सांगता येत नाही. लक्ष्मी आईचं मंदिर मित्रांनो त्या साईडने वाटत होतं बारकुस आहे. आणि इकडं बघितलं ना बघा इतकं मोठं मंदिर आहे ना एकदम खतरनाक. महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर. आणि इथं गर्दी बघा मित्रांनो. या अख्ख्या रांगच भरले पार तिकडून मागून त्या साईडने पार बाहेरून. आपण इकडं मध्येच आले शूटिंगसाठी मित्रांनो. आपलं मंदिर देवीचं मंदिर आपल्याला दिसलं क्वालिटी बाद झालं. लोकांना जास्त घाई आहे ना त्यांनी आपलं म्हणजे ह्या साईडने येऊन आपले दर्शन घेतात. आतमधनं रांगेत येणाऱ्यांना पार देवीपाशी जाता येते, चिपळूणला काय जाता येत नाही. त्याकरता आपलं बाहेरून इथूनच दर्शन घेतलं आम्ही बाकी पब्लिक बरोबर. तर मित्रांनो कोल्हापूरच्या लक्ष्मी आईला आपण म्हणजे कोल्हापूरच्या लक्ष्मी आईचं दर्शन घ्यायला आलतो आणि इकडं आलो मित्रांनो. आतमध्ये देवीपर्यंत काय जाता नाही आलं कारण का भरपूर गर्दी आहे मित्रांनो. लोक ज्या ठिकाणावरून दर्शन घेतात त्याच ठिकाणी आपण दर्शन केलं आणि तिकडून रांगेतनं जी येतात त्या रांगेतनं यायचं म्हणलं आपल्याला खूप उशीर होईल, आपल्याला भरपूर लांब जायचं मित्रांनो. तर देवीचं बाहेरूनच मंदिर एकदम दगडातलं जुन्या काळातलं एकदम कोरीव काम आणि एकदम आपली जुनी देवी इतकं खतरनाक आहे ना मित्रांनो. बघून आपलं मन अगदी प्रसन्न होऊन जातं. असं बाहेरूनच मंदिर इतकं मस्त दिसते ना खूप भारी. तर आता आपण घेतले कोल्हापूरच्या लक्ष्मी आईचं दर्शन. हे देवळाच्या बाहेरचा सगळा परिसर आहे. ह्या साईडला म्हणजे आम्ही पलीकडच्या साईडने शूटिंग घेत आलतो. ह्या साईडने सगळी लोक मंदिराच्या पुढे जे फोटो बिटो काढतात हार बिर घेऊन ते म्हणजे नारळ बिरळ. तर ह्या साईडने हो का सगळं पब्लिक इकडं थांबले फोटो काढण्यासाठी. मंदिर बघा कसं दिसते एकदम क्वालिटी दगडातलं काम आहे एकदम. तर मित्रांनो अंबाबाईचं दर्शन केल्यानंतर इकडं अलीकडंच तुळजाभवानी देवीचं मंदिर आहे आणि इथं मंदिराच्या शेजारी असणारी कासव बघा एकदम मित्रांनो. इथं म्हणजे एक कुंड दिसते आणि त्या कुंडामध्ये इतकी कासव आहेत बघा. सगळी कासव मित्रांनो भरपूर. आपल्याला रेल्वे स्टेशनला सगळ्यात सुंदर पाहायला भेटलेला व्हिडिओ म्हणजे हा. कारण का तर मित्रांनो इथं कोणीतरी कबूतर आहेत
आणि इथं स्टेशनमध्ये अशी भटकंती करणारे आपले जे स्टेशनच्या वरून जे बसतात ना ही पाखरं कबूतर, तर त्यांच्यासाठी मित्रांनो आता इथं दाणं टाकले ती सगळी या ठिकाणी खात्यात आहे. सगळी कबूतर एक 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 यायला लागले बघा कसले एकदम खतरनाक कबूतर. म्हणजे मित्रांनो हे पारवा असल्यामुळे कबूतर आता ह्याच्यामध्ये का ते पांढरं असली पाळतात लोक, आणि हे पारवं बिरवं एवढं काय पाळत नाही, ते पाळत नाही त्यामुळं त्यांना कोण खायला देणार ना. ह्या हे आपलं कोल्हापूर स्टेशन. अख्खं पब्लिक बाळमामाला गेलेलं येऊन बसले इथं घरी जाण्यासाठी. सकाळी काय काय गेली, पहाटेची आरती करून लगेच आली ती गेली, बाकीची आहेत आपली इथं. मित्रांनो ज्या स्टेशनवरून आपण गेलतो त्या स्टेशनवरती आलेलो आहे बघा जेजुरी. इथंच आपल्या गाड्या बिड्या लावलेल्या, आपण आलोय आपल्या जेजुरी स्टेशनवरती. आता जायचे आपल्याला घरी. तर मित्रांनो आपण आता आपला गेलतो आदमापूरच्या बाळूमामाला. तर आता आपला सगळा प्रवास झालेला आहे आणि ज्या स्टेशनवरून गेलतो त्या स्टेशनवरती आता आपण पुन्हा आलोय. तर मित्रांनो आपला संपूर्ण वातावरणाचा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढुमरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.